तर हा आवाज बघून तुम्हाला कळलंच असेल की तिला तिला टरबूज खूप आवडतं. तिची एक्साइटमेंट बघा किती आहे टरबूज खाण्याची. ती किती ओरडते मला दे म्हणून. पण तसं काहीच नाही आहे, त्याच्या बिलकुल अपोजिट आहे. ती टरबूजाला खूप घाबरते. जसं जसं पण सीझन चालू झाला आहे तसं खूप वेळा टरबूज घरी आणलं तिला खाण्यासाठी. पण ती काय माहीत तिला तो लाल कलर आवडत नाही की काय होतं, भीती वाटते. ती खूप घाबरते. म्हणून आज हा एक्सपेरिमेंट केला. तिच्यासमोर बसून टरबूज कट केलं की तिची भीती जावी आणि तिला टरबूज खाण्यामध्ये मजा यावी म्हणून तिला जवळ घेतलं आणि काळजीपूर्वक मी टरबूज कट करते आहे. तिला थोडंसं मस्ती मजाकमध्ये जेव्हा एखादी वस्तू मी एक्सप्लोअर करून देते तेव्हा तिची भीती नक्कीच जाते. कारण मला कधीच नाही आवडणार की ती कुठल्या गोष्टीला घाबरावी, तिच्या मनात कुठल्या गोष्टीची भीती असावी. म्हणून मी आज तिला जवळ घेऊन हे टरबूज कट करते. कसं असतं ना, टरबूज जेव्हा आपण घेऊन येतो आणि जे पांढरं निघतं तेव्हा खूप खूप राग येतो. पण टरबूज जेव्हा लाल निघतं ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. हे बघा, हे किती सुंदर निघालं आहे. हे टरबूज खूप खूप गोड होतं आणि लाल पण होतं. आता तिला थोडीशी एक्साइटमेंट आलेली आहे. ते फुलासारखं बघून ती खूप खुश झाली आणि म्हणत होती की मला दे 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 म्हणून. मग तिला थोडंसं खाऊ घातलं. 1-2 घासं खाल्ले तिने एक्साइटमेंटमध्ये आणि खुश झाली. वाव, किती गोड एक्सप्रेशन देत होती ती खाताना. खूप मजा आली टरबूज कट करताना. आणि तिला हे कळलं की हा हे फळ आहे आणि हे आपण खाऊ शकतो. ती त्याला उचलण्याचा प्रयत्न करत होती, त्याला हातात घेण्याचा प्रयत्न करत होते, पण ते जड होतं त्याच्यामुळे तिला काही उचलता आलं नाही. पण ती खूपच एक्सायटेड होती खरंच. आज समजलं की मुलांना आपण जितकं छान पद्धतीने एक्सप्लोअर करू ना तितक्या छान पद्धतीनं ते समजून घेतात. आणि ती खरंच खुश झाली तो लाल कलर बघून. आधी त्याच लाल कलरला ती घाबरायची. ओके, बाय बाय. थँक्यू सो